हॅलो गाईज, कसे आहेत सगळे. मी पुन्हा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर आज बनवत होते मी भोगीची भाजी. भोगीला हे मस्त अशा सर्व भाज्या मिक्स करून त्याची भाजी केली जाते. तर तुमच्या इकडे काय म्हणतात ते नक्की सांगा. आम्ही तर याला भोगीची भाजी आमटी म्हणतो, भोगीची आमटी. तर इकडं मस्त असे सगळे गाजर, बोर वगैरे सगळं नीट निवडून वगैरे घेतलं, धुवून मस्त कुकरला लावलं आणि त्यानंतर मस्त असं मॅश करून घेतलं. मी ही भाजी तिखटाची करते, म्हणजे काळ्या तिखटाची. आपण पालक वगैरे मिरचीचा करतो, नेहमी खातो, पण हे मस्त ह्याच्यामध्ये बोर वगैरे सगळं असतं ना, त्यामुळे मग मी ही जरा तिखटाचीच करते. मस्त जिरी मोहरीची फोडणी ही दिली, तिखट वगैरे टाकून जे आपण मॅश करून घेतली होती ती सगळी भाजी टाकली. आणि ह्याच्यामध्ये पावटा वगैरे असतो, त्यामुळे ही भाजी एवढी छान लागते ना, त्यामुळे मी आज भरपूर बनवली होती. आणि मग मस्त अशी शिजल्यानंतर त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे येते ह्याच्यासोबत मस्त तीळ लावून बाजरीची भाकरी. आणि इकडे मस्त अशी बाजरीची भाकरी बनवायला तयारी केली. मस्त असे तीळ वगैरे निवडून घेतले. हे तीळ मला माझ्या मावशीने दिलेत. माझ्या मावशीकडे भरपूर सारे तीळ झालेले, मग तिने मला दिलेले. तर मी ते गावावरून आणले म्हणून मी त्याचे मस्त असे टिगवून वापरते. तर मग इकडे मस्त अशी बाजरीची पातळ भाकरी अशी बनवून घेतली. त्यावरती मस्त असं तीळ वगैरे लावले. आणि मी पाण्यामध्येच अगोदर ह्या बाजरीच्या भाकरीसाठी मीठ टाकलं होतं. मीठ टाकून मस्त ते लावून मस्त अशी खूप छान भाकरी लागते. त्यामुळे मग अशा पातळ अशा भाकरी मस्त बनवून घेतल्या. आणि मग तुम्ही पण सर्वांनी भोगीच्या मस्त असे भाकरी बाजरीची आणि भाजी खाल्ली असेल ना, तर असं म्हणतात की जो खातो भोगीची भाजी तो निरोगी, म्हणजे जो नाही खात भोगी तो रोगी. तर मग मस्त असं, कारण की आपल्या सगळं निसर्गाने एवढं मस्त असं सगळं व्यवस्थित असं स्ट्रक्चर बनवलं आहे. त्यामुळे ते ज्या सीझनमध्ये त्या गोष्टी येतात ना, तर त्यासाठी मग त्या खाल्ल्याच पाहिजे. मस्त अशा कडक भाकरी सर्व अशा बनवून घेतल्या. आणि मग काय नंतर मग आता संक्रांतीची तयारी. मग आता संक्रांतीचा पण व्हिडिओ मी लवकरच टाकणार आहे. तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.